कार्यकर्ते आहेत. अजित पवारांच्या पावलावरती पाऊल ठेवत सुनेत्रा पवार या आज सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जनता दरबार घेणार आहेत. त्यांचं निवासस्थान असलेल्या सहयोग निवासस्थानी सुनेत्रा पवार जनता दरबार घेणार आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत विमानातील फ्लाईट अटेंडंट पिंकी माली यांचाही मृत्यू झाला होता. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून 5 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यानुसारच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी 5 लाखांचा धनादेश तिच्या कुटुंबियांना सुपूर्द केलाय. रायगड जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद अखेर मिटलेला असून आता भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेतला तणाव कमी झाल्यानंतर रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होतोय. यावरती राष्ट्रवादीचे मंत्री अदिती तटकरे आणि शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनी प्रतिक्रिया देताना हा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील असं सांगत पुन्हा एकदा जबाबदारी वरिष्ठांवरती ढकलली आहे. डेडलाईन काय आहे का? पुढे कधीपर्यंत लागेल? अशी काही डेडलाईन आम्ही ठेवलेली नाही. आम्हाला विश्वास आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी, रवींद्र चव्हाण साहेब, तटकरे साहेब सगळे मिळून योग्य पद्धतीनं राज्याच्या आणि जिल्ह्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतील. शिवसेनेला जो शब्द मिळाला आहे ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, उदय सामंत साहेब असतील आणि भरत शेठ असतील, हे तिन्ही नेते आपल्याला त्या माझ्या माध्यमातून या ठिकाणी बोलतील. आज आम्हाला फक्त पक्षाचा आदेश होता की आपल्याला भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष या ठिकाणी बसतोय, राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष बसतोय, त्यांना या ठिकाणी युतीचा पाठिंबा द्यायला हवाय आणि तो पाठिंबा देण्याकरता आम्ही सर्व जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी आले. सोलापूर जिल्ह्यामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुन्हा एकदा आपला राजकीय करिश्मा दाखवत 11 पैकी 10 पंचायत समितींवरती भाजपचा झेंडा फडकवलाय. सभापती निवडणुकीमध्ये माळशिरस वगळता सर्व पंचायत समितींवरती भाजपचे सभापती हे विराजमान झालेत. दरम्यान सांगोल्यामध्ये दीपक साळुंके गटातील 3 सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तब्बल 55 वर्षांची शेतकरी कामगार पक्षाची सत्ता ही उलथवलेली आहे. सांगोला पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या पूनम इंगवले तर उपसभापतीपदी शिवसेनेचे अजय सरगर यांची निवड झाली आहे. या विजयानंतर सांगोल्यामध्ये भाजप शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मोहिते पाटील यांच्यातील संघर्ष चर्चेमध्ये होता. मात्र माळशिरस पंचायत समितीच्या सभापती निवडीमध्ये मोहिते पाटील यांनी मोठी राजकीय खेळी खेळली आहे. राष्ट्रवादीकडे बहुमत असताना देखील सभापतीपद हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देत मोहिते पाटलांनी भाजपला कोड्यामध्ये टाकलंय. 18 पैकी 12 जागा विरोधी आघाडीला मिळाल्यानंतर शिवसेनेचे 10 दत्ता मगर सभापतीपदी तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मनीषा पाटील उपसभापतीपदी निवडून आलेले आहेत. आणि यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर आणि आघाडीचे नेते हे उपस्थित होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासंदर्भामध्ये राज्य सरकारनं मंत्रिमंडळाची मंजुरी घेतली आहे. त्यानंतर आता या संदर्भामधलं विधेयक हे विधानसभेमध्ये मांडलं जाणार आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे विधेयक आज मांडतील आणि त्यानंतर त्यावरती चर्चा पार पडेल. दरम्यान जिल्हा परिषदेमध्ये सदस्य संख्येच्या 10% तर पंचायत समितीमध्ये सदस्य संख्येमागे 20% सदस्य हे निवडता येणार आहेत. धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची आज निवड केली जाणार आहे. धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये भाजप 19 सदस्यांसह सर्वात मोठा पक्ष ठरलाय. त्या पाठोपाठ शिवसेनेचे 15 जिल्हा परिषद सदस्य आहेत. भाजपकडून राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचं नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवरती आहे. तर शिवसेनेकडून उषा गायकवाड यांच्या नावाची चर्चा आहे. आमदार तानाजी सावंत यांनी अर्चना पाटील यांच्या नावाला विरोध केलाय आणि अशामध्येच अर्चना पाटील अध्यक्ष झाल्यास त्या धाराशिव जिल्हा परिषदेच्या पहिल्या भाजपच्या जिल्हाध्यक्ष ठरणार आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या कुलताबाद पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर भाजप आमदार प्रशांत बंब आणि राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांच्यातील वाद शिगेला पोहोचलाय. भाजप आमदार प्रशांत बंब यांनी राष्ट्रवादीला बाजूला ठेवून ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करून कुलताबाद पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापन केल्याचं राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी म्हटलंय. तर युती धर्म न पाळल्यामुळे या सगळ्या संबंधीची तक्रार आपण भाजप पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. तर भाजपला याचं उत्तर मिळेल. आम्ही हातामध्ये बांगड्या घातलेल्या नाहीत असंही त्यांनी म्हटलंय. यावरती आमदार प्रशांत बंब यांनी सतीश चव्हाण यांनी महिलांचा अपमान केलाय, त्यांनी माफी मागावी असं म्हटलेलं आहे. तर सतीश चव्हाण नेमक्या कोणत्या राष्ट्रवादीमध्ये आहेत हेच माहिती नव्हतं अशी अजब प्रतिक्रिया देखील दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपनं सत्ता स्थापन केल्यानंतर विजयाचा जल्लोष करण्यात आला। यावेळी तिरंग्याच्या ध्वजस्तंभाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा लावल्याचा आरोप हा माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी एक्स पोस्टद्वारे केलाय। अशा प्रकारे तिरंग्याच्या ध्वजस्तंभाला भाजपचा झेंडा लावून तिरंग्याचा आणि ध्वजस्तंभाचा अपमान केलाय असं दानवेंनी म्हटलंय। तर ही भाजपची देशभक्ती आहे का असा सवाल देखील त्यांनी केलाय। यावरती त्या ठिकाणचे स्थानिक आमदार प्रशांत बंब यांनी पत्रकारांना फोटोसाठी तिरंगा ध्वजस्तंभाच्या खाली भाजपचा झेंडा काठीनं लावल्याचं स्पष्टीकरणामध्ये म्हटलंय। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण हे चांगलंच तापलंय। यावरती आता भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। भाजप हा वैयक्तिक इच्छेवरती चालणारा पक्ष नसून ग्राउंड रिपोर्ट आणि सर्वेच्या आधारे निर्णय घेणारा पक्ष असल्याचं सुजय विखे पाटील यांनी म्हटलंय। पुढे बोलताना ज्या उमेदवाराला जनतेचं भक्कम समर्थन आहे, जो निवडून येऊ शकतो त्यालाच पक्ष संधी देईल असं सांगत त्यांनी तनपुरे यांच्या चर्चांवरती आपली भूमिका स्पष्ट केली आहे। विलिनीकरण होता भाजपमध्ये आले की काय आम्हाला माहित नाही। त्याच्या अगोदर तिकडे विलिनीकरण करायचं होतं, तिकडून काय व्हायना। आता ते भाजप समोर विलिनीकरण करायचा अधिकार त्यांनी तनपुरेंना दिलाय का असा माझा प्रश्न आहे। त्यांना वाटत असेल की त्यांनी यावं भाजपमध्ये, तो त्यांचा निर्णय आहे। भाजप त्यांना घेणार की नाही हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे। त्र्यंबकेश्वरमधील शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधामध्ये सामूहिक आत्मदहनाचा इशारा देत थेट सरणावरती बसून आंदोलन सुरू केलंय। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती शहरामध्ये नव्यानं तयार होणारे रस्ते, रिंग रोड, पार्किंग त्याबरोबरच गोदावरी नदीच्या काठावरती गर्दीचं नियोजन व्हावं यासाठी नवीन बंधार बांधला जातोय। त्यासाठी भूसंपादन सुरू आहे, मात्र शेतकऱ्यांच्या जमिनींना योग्य मोबदला मिळत नाही। टीपी स्कीमच्या अटी शर्ती या शिथिल केल्या जात नाही। सरकारसोबत त्याबरोबरच स्थानिक प्रशासनासोबत झालेल्या बैठकीनंतर कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाहीये आणि त्यामुळे हे शेतकरी आक्रमक झालेले आहेत। रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे। जिल्हा परिषदेमध्ये महायुतीचा झेंडा फडकलेला असून अध्यक्षपदी भाजपचे मंगेश वाकडीकर त्याबरोबरच उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे। अलिबागच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहामध्ये ही निवडणूक पार पडली। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निकाल जाहीर करताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। नाशिक महापालिकेच्या प्रवेशद्वारावरती शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांनी एकत्रित उपोषण केलं। तपोवन ते नाशिक रोडला जोडणाऱ्या प्रभाग क्रमांक 16 आणि 17 मधील नंदिनी नदीवरील पूल बांधणं आणि अनेक वर्षांपासून खड्डेमय झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। शिवसेनेचे नगरसेवक राहुल दिवे, भाजपचे नगरसेवक प्रशांत दिवे आणि इतर नगरसेवकांनी प्रशासनाविरोधामध्ये हे आंदोलन केलंय। यावेळी स्थानिक प्रशासन काम करत नसल्याचा आरोप या नगरसेवकांनी केलाय। शिवसेनेचे नगरसेवक आहेत, त्याचबरोबर भाजपचे देखील नगरसेवक ह्या आंदोलनात सहभागी झाले। काय कारण आहे सत्ताधारी आहात? मी गेल्या 4 ते 6 महिन्यापासून सातत्याने मागणी करत आहे की श्रीयस्थ कुंभमेळ्याच्या धर्तीवर जे काही केंद्र शासनाने, राज्य शासनाने, महापालिकेने आराखडा नेमलेला आहे, त्या आराखड्यामध्ये ज्या ठिकाणी श्रीयस्थ होत आहे त्या ठिकाणची सर्व रिंग रोड होणं, डीपी रस्ते होणं गरजेचे आहे। त्याच पद्धतीची मागणी मी माझ्या प्रभागातून नाशिक रोड, जेल रोड मार्गे जाणारा डीपी रोड हा विकसित झाला पाहिजे ही मागणी करत आहे। त्याचबरोबर गोदावरी नदी, नासडी नदीवरचा जो संगम ब्रिज आहे त्याची मागणी करत आहे। कुंभमेळ्यामध्ये घाटावर जाणारा जो टाकळीचा घाट जो निर्माण झालाय त्या घाटावर जाणारा रस्ता आहे, दसतच्या घाटावर जाणारा हा मुख्य रस्ता आहे। आणि खरं बघितलं तर जेव्हा शियस्त असणार आहे, जेव्हा कुंभमेळा असणार आहे त्यावेळी त्याच रस्त्यावर तो मुख्य रस्ता असणार का ज्या रस्त्यावरनं प्रशासकीय वाहतूक आणि लोकांची वाहतूक ही मोठ्या। माननीय आयुक्तांना बऱ्याच वेळा भेटलो, गेडाम साहेबांना सांगितलं, त्याच्यानंतर कुंभमेळाचे जे आयुक्त आहे शेखर सिंग यांना सुद्धा आम्ही सांगितलं, तर त्यांनी सुद्धा त्याची दखल घेतलेली नाही। त्याच्यामुळं हे आंदोलन आज आम्हाला करावं लागतंय। तरी देखील एका पक्षाचे महापौर आहेत, दुसऱ्या पक्षाचे उपमहापौर आहे, सत्ता राज्यामध्ये केंद्रामध्ये यांची आहे आणि तरी देखील नाशिक महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेनंतर जर पहिलं कोणाचं आंदोलन झालं असेल तर ते सत्ताधारी नगरसेवकांचंच होत आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। यंदाच्या शिक्षक भरतीत कला आणि कार्यानुभव शिक्षकांची भरती प्राधान्यानं करावी या मागणीसाठी राज्यभरातील कला शिक्षकांनी मुंबईच्या आझाद मैदानावरती धरणे आंदोलन सुरू केलंय। कला आणि कार्यानुभव शिक्षकांची
बिंदू नामावली स्वतंत्र करावी, त्याबरोबरच जास्तीत जास्त पदं भरावी अशी आंदोलकांची मागणी आहे. दरम्यान शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कला शिक्षकांची पदभरती करू असं आश्वासन दिलेलं असलं तरी किती पदं ही रिक्त आहेत आणि किती पदं भरली जाणार आहेत याबाबत स्पष्टता दिलेली नाहीये आणि त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. यावरती ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जर आपण शिक्षण अशी जर व्याख्या करत असू तर या सर्वांगीण विकासामध्ये कला आणि क्रीडा हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून कला शिक्षक आणि क्रीडा शिक्षकांची 2009 पासून रखडलेली भरती त्वरित सुरू करावी आणि मध्यंतरी फक्त मानधन तत्वावर कला क्रीडा शिक्षक घ्या किंवा काही निर्देशक घ्या अशा पद्धतीची जी धोरणं आली ती धोरणं न घेता या विषयाला प्राधान्यक्रम देण्याची गरज आहे असं मला वाटतं. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू साठे आज 1 दिवसासाठी जेलमधून बाहेर पडणार आहे. विष्णू साठेचा भाऊ श्रीराम साठे यांच्या 12व्याच्या धार्मिक विधीसाठी उपस्थित राहण्यासाठी विष्णू साठेला परवानगी देण्यात आली आहे. मकोका विशेष न्यायालयामध्ये व्हीएच पाटवडकर यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये विष्णू साठेला उपस्थित राहण्याची परवानगी दिलेली आहे. मीरा रोड येथील काशीमीरा परिसरामध्ये कर्तव्य बजावत असताना वाहतूक पोलिसावरती हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाहतूक पोलीस किरण सहाणे हे अमर पॅलेस परिसरामध्ये वाहतूक नियंत्रणाचं काम करत असताना 2 दुचाकीस्वारांमध्ये एकमेकांना कट मारण्याच्या कारणावरून जोरदार वाद सुरू असताना सदर वाद मिटवण्यासाठी ते मध्यस्थी पडले आणि यावेळी ही घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गांधिली गावामध्ये कीर्तनकाराला घरामध्ये घुसून जमावाकडून मारहाण केल्याची धक्कादायक घटना ही समोर आली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही देखील समोर आलेलं आहे. कीर्तनामध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे काही जण हे संतप्त झाले. त्यानंतर संबंधित व्यक्तींनी जमाव करून कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरामध्ये घुसून त्यांना मारहाण केली. यावेळी घरामध्ये त्यांची पत्नी, मुलगी त्याबरोबरच आईवडील उपस्थित होते. मारहाणीच्या गोंधळामध्ये त्यांना देखील धक्काबुक्की झाल्याची माहिती ही समोर आली आहे. मुंबईतल्या दहिसरमध्ये किरकोळ वादामधून एका तरुणाची चाकून गळा कापून हत्या करण्यात आली आहे. भरत आढाव असं मृत तरुणाचं नाव आहे. दहिसर पश्चिम इथे गणपत पाटील नगरामधल्या गल्ली नंबर 5 मध्ये होळीच्या दिवशी घराबाहेर बाईक पार्क करण्यावरून भरत आढाव आणि आरोपी तरुणामध्ये वादाचे खटके उडालेले होते आणि यातूनच आरोपी कृष्णा राजा यादवनं भरत आढावची गळा कापून हत्या केली. यादवनं हत्येसाठी वापरलेल्या चाकू एमएचबी पोलिसांनी जप्त केलेला असून त्यांनी आरोपीला तासाभरामध्येच अटक केली आहे. जालना जिल्ह्यातील जाफराबाद इथं वित्त आयोगाअंतर्गत केलेल्या कामाची देयकं मंजूर करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांसमोर विस्तार अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याचा व्हिडिओ समोर आलाय. कार्यालयामध्येच लाचखोरीचा हा व्हिडिओ समोर आल्यामुळे प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान पैसे घेणाऱ्या बी.ए. चव्हाण यांचं जिल्हा परिषदेच्या सीईओंनी निलंबन केलंय. जेजुरी एमआयडीसी परिसरातील पीबी मेटल एडिशनल कंपनीमध्ये आग लागलेली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते. कंपनीमध्ये असलेल्या ऑइल टँकरला अचानक आग लागल्यामुळे काही वेळामध्येच आगीनं भीषण रूप धारण केलं. तर घटनेच्या वेळी कंपनीमध्ये 7 ते 8 कामगार होते. मात्र सुदैवानं सर्व कामगार हे वेळेमध्ये बाहेर काढण्यात यश आलेलं आहे आणि त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. लातूर जिल्ह्यातील निलंगा शहरातील एसटी बस डेपोमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे. एसटी आगारामध्ये बसमध्ये डिझेल भरत असताना अचानक भडका उडाल्यामुळे बसला भीषण आग लागली. या आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झालेली असून डिझेल भरत असलेला एसटी महामंडळाचा ऑपरेटर गंभीररित्या भाजला गेलाय. आग इतकी भीषण होती की सुमारे अर्धा तास परिसरामध्ये धुमसत होती. या आगीचं नेमकं कारण हे समजू शकलेलं नाहीये. पुण्यातील जुन्नर तालुक्यामध्ये एकतर्फी प्रेमामधून तरुणानं तरुणीवरती आधी जीवघेणा हल्ला केला आणि त्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. एकतर्फी प्रेमामधून टोकाचं पाऊल उचलणाऱ्या तरुणाचं नाव महेश डामसे असं असून त्याचं तरुणीवरती एकतर्फी प्रेम होतं. तरुणी लग्नाला नकार देत होती आणि त्या रागामधूनच त्यानं तरुणीवरती हल्ला करण्याचा कट आखला. जुन्नरमधील एका वसतिगृहामधून ही तरुणी महाविद्यालयामध्ये निघालेली होती तेव्हा सरकारी रुग्णालयाच्या मागे महेशनं तिला गाठलं आणि कोयत्यानं तिच्यावरती
डोक्यावर आणि चेहऱ्यावरती वार केले. या घटनेमध्ये तरुणी ही गंभीर जखमी झालेली आहे. त्यानंतर जुन्नर पोलिसांनी महेशचा शोध सुरू केला असता एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये त्याचा मृतदेह आढळून आलाय. मुंबई अहमदाबाद महामार्गावरती पायी परिक्रमा करणाऱ्या जैन मुलींचा भीषण अपघात होऊन जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नम्ररत्न विजय महाराज असं जैन मुलींचं नाव असून ते मूळचे गुजरात इथले रहिवासी होते. पालघरमधील सातेवली प्रतापधाम इथून विरारच्या शिरसाड फाटा या दिशेनं पायी परिक्रमा करत असताना मागून येणाऱ्या कार चालकानं जैन मुलींना जोरदार धडक दिली आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालाय. पिंपरी चिंचवडच्या प्रेमलोक पार्क परिसरामध्ये डंपरनं विद्यार्थ्याला धडक दिली आहे आणि या अपघातामध्ये विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. प्रेमलोक पार्क परिसरामध्ये आकुर्डीवरून चिंचवड गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती हा अपघात झालेला आहे. तर या अपघाताचा सीसीटीव्ही देखील समोर आलाय. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलंय. प्रेमलोक पार्क जवळ खंडोबामाळे ह्या ठिकाणावरून चापेकर चौकाकडे एक RMC टँकर चाललेला होता. शाळेतील एक लहान मुलगा आहे 14 ते 15 वर्षाचा, फारुख तांबोळी म्हणून आहे त्याचं नाव. तो सायकलवर चालला होता. त्याला पाठीमागून RMCच्या डंपरने धडक दिलेली आहे. मुलाला YCM हॉस्पिटलाइज केलेलं आहे आम्ही. RMC चालक जो आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे, गाडी ताब्यात घेतलेली आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे तजवीज ठेवलेली आहे. गुन्हा दाखल करीत आहोत. राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून अनेक भागामध्ये तापमान झपाट्यानं वाढताना दिसतंय आणि अशामध्येच पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तापमानात लक्षणीय वाढ होत असल्याची माहिती सखाराम सानप यांनी दिली आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य काळजी घ्यावी असं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं आहे. उन्हाळा आला की संपूर्ण राज्यभरामध्ये चर्चा असते ती अकोल्याच्या कडक आणि रणरणत्या उन्हाची. मार्चच्या दुसऱ्याच आठवड्यामध्येच अकोल्याचा पारा हा 41 अंशांवरती गेलाय. अकोल्यातील सर्वाधिक रहदारी असलेल्या न्यू तापडिया नगरच्या रेल्वे क्रॉसिंगवरती नागरिकांच्या उन्हापासून बचावासाठी चक्क ग्रीन नेटचं मंडप हे टाकण्यात आलेलं आहे. चांगलं वाटतं. आता कमीत कमी अर्धा तास 20 मिनिटं थांबायचा वेळ पडला तर सावली कशी झाली आपल्याला, त्या कारणाने चांगलं धन्यवाद. उन्हाचा पारा भाव खूप आहे आणि 2 मिनिटं माणूस थांबू शकत नाही, तर याच्यामुळे थोडा फायदा झाला का? हो, खूप फायदा झालेला आहे. इथे थांबण्याचा पण सोय वगैरे झालेली आहे. हे चांगलं केलेलं नगरसेवकांचे तर खूप आभार आहे आमच्याकडनं. ठाण्यामध्ये स्वामी समर्थांच्या चित्राचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. चित्रकार रोहित भानुशाली यांनी स्वामींची अनेक चित्रं ही त्याच्या कुंचल्यामधून साकारलेली आहेत. नाट्य आणि सिनेदिग्दर्शक केदार शिंदे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. ठाण्यातील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक कला दालनामध्ये हे प्रदर्शन 16 मार्चपर्यंत खुलं आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती टीका केली आहे. पंतप्रधान म्हणत आहेत की घाबरू नका, पण ते स्वतःच घाबरलेले आहेत. पंतप्रधान मोदी संसदेमध्ये यायला घाबरत आहेत अशी टीका राहुल गांधींनी केली आहे. तर देशातील गॅस टंचाईची समस्याही वाढत असल्यामुळे सरकारनं आता येणाऱ्या संकटाला तोंड देण्यासाठी तयारीला लागावं असं देखील राहुल गांधींनी म्हटलंय. There is no need to panic. Right. But PM himself is panicked for completely different reasons. Right? So he is himself panicked. He's panicked because of Epstein. He's panicked because of Adani case. He's not able to come inside the house. You saw yesterday the Prime Minister's chair खाली पड़ी थी, अंदर नहीं पा रहे हैं. तो देश को कह रहे पैनिक मत करो, अपने आप पैनिक हैं. Flawed foreign policy has created this problem. Now it doesn't matter. अभी क्या करना है? अभी प्रिपेयर करना है. अभी आपके पास थोड़ा सा टाइम है, तो सरकार को, प्रधानमंत्री को एकदम प्रिपरेशन शुरू कर देनी चाहिए. क्योंकि अगर प्रिपरेशन नहीं की तो फिर करोड़ों लोगों का जबरदस्त नुकसान होगा. काँग्रेस नेते राहुल गांधी संसद परिसरामध्ये कॉफी घेत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. या प्रकरणी संसदेमध्ये भाजप खासदार निशिकांत दुबेंनी मुद्दा उपस्थित केला. संसद परिसरामध्ये खाद्यपदार्थ खाण्यास मनाई असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि तरी देखील राहुल गांधी कॉफी घेत असल्याचा व्हिडिओवरून संसदेमध्ये गदारोळ झाला. पार्लियामेंट पिकनिक का स्पॉट नहीं है सर. स्पीकर साहब, आपने आदेश दिया हुआ है कि मकर द्वार पर कोई धरना प्रदर्शन नहीं होगा. आपने आदेश दिया हुआ है कि कहीं भी
जाएगी, चाय कॉफी नहीं पी जाएगी। आपने कहा हुआ है ये पिकनिक नहीं होगा, ये मत दिखाइए। ये है सर, देखिए इसको, आप ये मत कि ये दिखाइए। एलपीजी के लिए, आम लोगों के लिए, गरीबों के लिए जिस तरह की समस्या है उसके लिए भी ये पिकनिक मना रहे हैं सर। दिल्लीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींची भेट घेतली। या भेटीदरम्यान रोहित पवारांनी अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी काही मुद्दे राहुल गांधींसमोर उपस्थित केले। जवळपास अर्धा तास दोघांमध्ये बैठक झाली। यावेळी महाराष्ट्रामध्ये अजित पवारांच्या प्रकरणासंदर्भामध्ये एफआयआर दाखल केला जात नाही यावरती राहुल गांधींनी आश्चर्य व्यक्त केले। दरम्यान काँग्रेस पक्षाकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन राहुल गांधींनी आपल्याला दिलं असल्याचं आमदार रोहित पवारांनी म्हटलंय। सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर त्यांनी मला शब्द दिलाय की काँग्रेस पक्षाकडनं व त्यांच्याकडनं जी काय ताकद लागेल, मदत लागेल, ती पूर्णपणे मदत आम्ही त्या ठिकाणी करू। पुढच्या 2 दिवसामध्ये त्यांनी एक शब्द मला तिथं दिलाय, पण 2 दिवसानंतर या बाबतीतली माहिती मी आपल्याला व आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत नक्कीच त्या ठिकाणी देईल। अतिशय महत्त्वाची मदत ही राहुल गांधीजींकडनं या विषयाच्या बाबतीत होईल असं आम्हाला वाटतं आणि मग ती 2 दिवसानंतर ती काय गोष्ट होती, कशी मदत झाली, ही नक्कीच आपल्या सर्वांना मी सांगेन। दरम्यान आपण सीबीआय, डीजीसीए त्याबरोबरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितला, मात्र आपण विरोधी पक्षामध्ये असल्यामुळे त्यांच्याकडे वेळ नसेल असं वक्तव्य आमदार रोहित पवारांनी केलंय। मी सीबीआयला वेळ मागितलेली आहे, डीजीसीएला वेळ मागितलेली आहे, अमित शहा साहेबांना वेळ मागितलेली आहे, पण मी विरोधातला एक आमदार असल्यामुळे कदाचित ती वेळ त्या ठिकाणी मला मिळालेली नाही। महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री साहेबांना भेटलो, दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांना मी भेटलो, अनेक लोकांना भेटून सुद्धा तिथं साधी एफआयआर केली जात नाही। केंद्रात येऊन इथं असणाऱ्या लोकांना भेटण्याचं कारण एव्हिएशन मंत्रालय हे केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारं मंत्रालय, सीबीआय विभाग हा सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येतो। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भेटीनंतर रोहित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी रोहित पवारांनी राज्य सरकारनं अजूनही दिल्लीच्या सीबीआयकडे प्रस्ताव पाठवला नसल्याचं वक्तव्य केलंय। त्याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द देऊन देखील अजूनपर्यंत प्रस्ताव पाठवला नाही, म्हणजे अजित पवारांना न्याय देण्यासाठी सरकार किती प्रयत्नशील आहे हे दिसून येतंय असं रोहित पवारांनी म्हटलंय। आम्हाला जे कळालेलं आहे, अजूनपर्यंत महाराष्ट्राकडनं तो प्रस्ताव हा दिल्लीला सीबीआयकडे पाठवलेला नाही। आम्हाला खरं तर आश्चर्य वाटतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता की सीबीआयकडे आम्ही प्रस्ताव पाठवू, पण तो अजूनपर्यंत पाठवलेला नाही व त्याच्याच बाबतीत आम्हाला असं कळालं होतं की प्रस्ताव पाठवण्यासाठी अजितदादांच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांनी त्या ठिकाणी विनंती केली होती आणि 2 दिवसापूर्वी स्मरणपत्र सुद्धा तिथं दिलेलं आहे। म्हणजे पहिलं पत्र देऊन सुद्धा आणि स्मरणपत्र देऊन सुद्धा साधा तो प्रस्ताव जर दिल्लीला येत नसेल, त्याच्यावरूनच तुम्ही समजून घ्या की सत्तेत असणारे लोक अजितदादांना न्याय देण्यासाठी काय प्रमाणात त्या ठिकाणी ताकद तिथं दाखवत आहेत। इराणचे सर्वोच्च नेते मोस्तफा खामेनींनी मोठं वक्तव्य केलंय। होर्मुझची सामुद्रधुनी बंदच राहणार असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलंय। तसंच शत्रूचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी सर्व जनतेनं एकजुटीनं उभं राहण्यासाठी आवाहन केलंय। मिनाबमधील शाळेतील निष्पापांच्या बळींचा बदला घेतल्याशिवाय इराण राहणार नाही असा इशारा देखील खामेनींनी दिलाय। तर मोस्तफा यांनी इराणी लोकांना यावर्षीच्या कुद्स दिनाच्या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होऊन शत्रूला इराणची ताकद दाखवा असं आवाहन केलंय। आखातात सुरू असलेल्या युद्धाबाबत पंतप्रधान मोदींनी महत्त्वाचं भाष्य केलंय। युद्धामुळे संपूर्ण जगावरती संकट आहे, तरीही भारतावरती सर्व जगाच्या नजरा आहेत। त्यामुळे या कठीण काळामध्ये शांती आणि धैर्यानं आपल्याला परिस्थितीचा सामना करावा लागेल असं मोदींनी म्हटलंय। दिल्लीतील एका कार्यक्रमामध्ये मोदी बोलत होते। एलपीजीच्या पुरवठ्यावरती काही लोक गैरसमज पसरवत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। तर कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी आपण सज्ज असल्याचं मोदी म्हणाले। आजकल बहुत चर्चा एलपीजी को लेकर हो रही है। कुछ लोग हैं जो पैनिक क्रिएट करने का प्रयास कर रहे हैं। मैं इस समय उन पर राजनीतिक टिप्पणी नहीं करना चाहता, लेकिन इतना जरूर कहूंगा कि ऐसा करके वो जनता के समक्ष खुद को एक्सपोज हो ही रहे हैं, पूरे देश का भी बड़ा नुकसान कर रहे हैं।
और हम अलग अलग स्तरों पर प्रयास कर रहे हैं। बीते दिनों दुनिया के कई देशों के शीर्ष नेताओं से मेरी इसको लेकर बातचीत हुई है। सप्लाई चेन में जो बाधाएं आई हैं, उससे हम कैसे पार पाए, इसके लिए भी निरंतर प्रयास चल रहे हैं। इस युद्ध ने पूरे विश्व को बहुत बड़े ऊर्जा संकट में धकेल दिया है। साथियों, ऐसी विकट परिस्थितियों में बहुत अहम है कि एक देश के तौर पर हम इसका मुकाबला कैसे करते हैं। शांति के साथ, धैर्य के साथ हमें परिस्थितियों से निपटना होता है। जन विश्वास बढ़ाकर जनता को जागरूक करते हुए हमें चलना होता है और इसमें हर किसी की भूमिका होती है। आणि या